ती साखी म्हणत राहायचा थोडासा का नाही सोडला तर जमते आयुष्यभर सांगत न पटत राहायला जमते नाही अरे सोडल्यावर कसं वाटते समजते मग सोडून तर पहा आता तुम्हाला म्हण 3 वाजता चहा प्याची सवय आहे डवर तडदावर 12 वाजता तंबाखू खायची सवय आहे ही नाही जी बाबाजी ते सोडलं तर मोठं अरे सोडून तर पहा सोडून पाहिजे का मग सोडूनच पाहतात नाही सिद्धांत अधिक प्रयोग बरोबर अनुभूती कशाला म्हणावं अबोध बोध प्रबोध आणि निजबोध निजबोध बोधापर्यंत पोचतो केव्हा अबोधी मनुष्य केव्हा बोध घेईल तेव्हा बोध घेतलेला मनुष्य प्रबोध म्हणजे प्रयोग करील तेव्हा जो बोध घेत त्याचा प्रयोग करावा लागेल की नाही जीवनात आचरणात प्रयोग घेतल्यानंतर निजबोध अशा प्रकारे जे जे काही आपल्याला अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाची अनुभूती तयार करायची असेल तर प्रयोग करावा लागेल जीवनात जाणत्याने तत्वे अभ्यासावी रूपांतरे व्यवहारे आणावी आणि मगची बिघडली घडी दुरुस्त करावी आधी शिकवण जो शिकवी तोची पाविल उंच पदवी आणि मग गुंतलेल्या लोकाशी उगवी आहे की नाही अशा प्रकारे त्रिविधी ताही सेवन करे आणि पुढे म्हटलंय आपू दासपद आपण जे स्वतः तुम्ही भक्ती करणारे अभ्यास करणारे त्यांनी स्वतःला दासपद मानलं पाहिजे मी दास आहो कारण आपला दर्जा दासपणाचा आहे सेवकाचा आहे आपल्यापेक्षा उच्च दर्जा कोणाचा आहे गुरुचा आहे संतांचा आहे साधकांचा आहे भक्तांचा आहे वैचारिक जीवन जगणाऱ्या लोकांचा आहे याला आपण आदर दिला पाहिजे गावात सुद्धा घरात सुद्धा लक्षात घेण्याला घरात सुद्धा गावात सुद्धा आपण आपल्यापेक्षा आदरांनी ज्ञानांनी वयानी कलेनी जे काही मोठे आहे त्यांना आदर दिला पाहिजे त्यांचा स्तर आपल्यापेक्षा वेगळा ठेवला पाहिजे त्यांचा दर्जा आपण मान्य केला पाहिजे तो दर्जा मान्य करून त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या प्रभावानुसार त्यांच्या हजेरीमध्ये आपल्याला काही काम करावं लागेल तुम्ही आपापले समजा शहाणे झाले स्वैराचारानं आपापलाच कारभार आपापल्या हातात घेतला तर स्वैराचाराशिवाय तुमच्या हातात येणार काय आहे नाही का नगर चैन तब देखिए ज्यामे दोई राजा एकही राजा होय याही दुयाजी राज में सुखी न कोई होय नगर तेच तेव्हा चैन राहते एकच राजा असला पाहिजे 2 राजे असले तर चैन राहील का घराचा कारभारी एकच असला पाहिजे आता सगळेच कारभारी आहे कुठं ज्ञान इथे जमणार आहे की नाही सगळेच भक्त आहे सगळेच साधक आहे सगळेच गुरु आहे काही कमी नाही ऐकणारी कमी आणि सांगणारीच जास्त आहे जमल का असं नाही तर साहेब म्हणतात सद्गुरूचं स्थान असं आहे संतांचं स्थान असं आहे प्रेरणा देणाऱ्यांचं स्थान असं आहे आदर्श घडवण्याचं स्थान असं आहे समाजाच्या हिताचे संकेत देणाऱ्याचं स्थान असं आहे की आपल्यापेक्षा ते स्थान त्यांचा दर्जा मोठा आहे तो आपण मानला पाहिजे स्वीकार केला पाहिजे आणि आपण सेवक रूपाने त्यांची सेवा केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे नाही का गुरुचे वचन प्रतिपालन हेची परमार्थांचे मुख्य लक्षण नाही का वचन भंग करिता जाणं विलक्षण आले सहजची नाही का प्रत्येक सज्जनांचं वचन भंग होता का माने म्हणजे ज्ञानाचा अभ्यास नको मला ज्ञानच म्हणून सांगायचं नाही आहे कारण 3 गोष्टीचं ज्ञान आहे समाजामध्ये संतांनी दिलं संतांनी काही नुसतं तुम्हाला अध्यात्म शिकवलं असं नाही आहे संतांनी तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान दिलं असं नाही आहे संतांनी भौतिक ज्ञानाचा उपदेश केला आहे धार्मिक ज्ञानाचा उपदेश केला आहे आध्यात्मिक ज्ञानाचा उपदेश केला आहे आणि पारक ज्ञानाचा उपदेश केला आहे भौतिक ज्ञान नको का जीवनामध्ये कामी येत भौतिक ज्ञानाचं काम नाही का नाही आहे उदरनिर्वाहासाठी भौतिक ज्ञानाचं काम आहे बाबा ज्या तुम्ही साधनांचा वापर करता ज्या पदार्थाचा वापर करता त्या वापर करण्याची कला म्हणजे भौतिक ज्ञान हे कला विद्या आहे हे कामी आहे पण कशाच्या कामी आहे उदरनिर्वाहाच्या कामी आहे पटलं का एक गाडी आणली तुम्ही घरी आणि ती गाडी वापरासाठी आणली इथून पांढरकवड्याला ड्युटी आहे तुमची इथून जाण्या येण्यासाठी वापर गाडी कामी आहे की नाही आहे पण घरीच ठेवासाठी का चालवासाठी घरीच ठेवली तर काही फायदा होणार नाही मग घरी ठेवून नाही ठेवासाठी चालवासाठी तिला पुसपास करावं लागल ब्रेक पाहावं लागल डिझेल पेट्रोल पाहावं लागल तिच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे का नाही आवश्यक का नाही लक्ष दिलं का उचलली गाडी का चाललं जमल तसं नाही भौतिक ज्ञान जीवननिर्वाहाच्या उदरनिर्वाहासाठी कामी आहे ना भौतिक ज्ञान कशाला म्हणावं प्रत्यक्ष ज्ञान
जी कला तुम्ही वापरता, जी वस्तू वापरता, जो पदार्थ वापरता, जो प्राणी वापरता, आपल्या जगण्यामध्ये पत्नी वापरता, मुलगी वापरता, शेती वापरता की नाही, काही साधनं वापरता का नाही, मग त्या साधनाचं, त्या शेतीचं, त्या मुलीला वापरण्याचं ज्ञान तुम्हाला नको व्हायला का? त्याचं ना भौतिक ज्ञान आहे. जर तुम्हाला भौतिक ज्ञान नसेल तर उदरनिर्वाहामध्ये यशस्वी तुम्ही व्हाल कसे? धार्मिक ज्ञान आहे, धार्मिक ज्ञानामध्ये साधक बाधक ज्ञान आहे. भौतिक ज्ञान मग उचित अनुचित ज्ञान आहे. उचित अनुचित तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल का? गजानन, डबा आणला तुम्ही एंडोसल्फानचा आणि किती चमच टाकलं एका नेत्यात जमल का? उचितच टाकायला लागेल ना. त्या औषधीचा अनुचित वापर केला तर झाडाला फायदा व्हायचा तर तुम्ही तर झाड वाळून जाईल. पटलं का? जीवन जगत असताना ज्ञान नावाची गोष्ट कुठेही कमी येते. तुम्ही ते वापरात बरोबर आणत नाही म्हणून तुम्ही अयशस्वी होता. तर भौतिक ज्ञान देणारे काही सज्जन लोक आहे, धार्मिक ज्ञान देणार, धार्मिक ज्ञानामध्ये जरी इतिहासामध्ये काही समजा गोड बंगाल असेल, खोट्या खाट्या कथा असेल नाही का, बऱ्या वाईट गोटे ते निवडावं लागले. खरे खोटे ज्ञान काही अंधरुड्या शिकविती पायी, घट पडले भिन्न भाविकांची, एक न मिळते एकाशी. नाही, गोंधळवून टाकले जन्मना, झाला प्रेमाचा धिंगाणा, जिकडे पावे तिकडे फुटवृत्ती झाल्या. हे याचं कारण काय झालं? धार्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही साधक बाधक विचाराला बाहेर ठेवलं ना. धार्मिक उपदेश करणाऱ्या लोकांनी साधक बाधक विचार करून सांगितलं ना. जशान तसे काय म्हटलं का? नाही. वर्म जाणावया बोली येले नाम, जीवाशी मिळावया आराम, तुटावया अज्ञान भ्रम, दुःखग्रस्त जो. उभे आहे ना, पण आपण अभ्यास करत नाही. कुठचं कुठे लावतो, कसे जीवन जगतो, कोणावर अधिकार गाजवतो, कोणावर राग येतो, अधिकाराखाली ठेवतो, काही विचित्र कर सुटतो. त्याच्यामुळं हे प्राप्त झालेल्या ज्ञानी लोकांच्या घरी सुद्धा नाना प्रकारच्या समस्या आहे. आज ऐकणे पहा तुम्ही, ज्ञानी घर सुद्धा परमार्थामध्ये रत राहणारे, पैसा लावणारे, सेवा करणारे, सहकार करणारे, दानधर्म करणारे लोक आहेत, चांगले लोक, तिथं सुद्धा समस्येला काही कमी नाही. चिंताग्रस्त होऊन जीवन जगत आहे. तर हा काही ज्ञानाचा भाग नाही आहे. म्हणून आपुदास पदमान हे तुम्हाला दुःख निर्मिती आणि दुःख निवृत्ती या दोन गोष्टी आहे. दुःख निर्मिती कशामुळे होते? विवेकाधीन जीवन जगल्याने दुःख निवृत्ती होते. विवेकाधीन आणि मनाधीन जीवन जगणाऱ्यांनी जगताना माणसा जीवनामध्ये दुःख निर्मिती होते. जीवनामध्ये दुःख निर्मिती केव्हा होते? आपण मनाधीन होऊन जीवन जगू तेव्हा. जीवनामध्ये दुःख निवृत्ती केव्हा होते? आपण विवेकाधीन जीवन जगू तेव्हा. पटत आहे का प्रमोद? इथं ब्रह्मदेव काही तुम्हाला दुःख निवृत्ती करून देणारा नाही आहे. तुकडोजी महाराज तुमची दुःख निवृत्ती करून देत नाही. कबीर साहेब दुःख निवृत्ती करून देत नाही. त्यांनी संकेत दिली आहे दुःख निवृत्तीचे. जर तुम्हाला दुःख निवृत्ती व्हायची असेल तर मनाधीनतेपासून मोकळे व्हा, विवेकाधीन जीवन सुरू करा, दुःख निवृत्ती नक्कीच होईल. संकेत दिले का नाही? आणि कसे होईल हा आदर्श घडवला त्या लोकांनी का नाही घडवला? आणि प्रेरणा दिली. तिन्ही गोष्टी कालही दिली, आज आहे आणि उद्या राहणार आहे. संतांचे संकेत काही भेटले का? आता मी अनंत महाराज, तुम्ही मला सद्गुरू मानता, माझं शरीर गेलं, मी इथून गेलो, सद्गुरू संपते का? सद्गुरू संपणारा नाही. व्यक्ती संपली. व्यक्तिवाचक, भाववाचक आणि चेतनवाचक तीन स्तर आहे सद्गुरूचे. तर सद्गुरूचे जे वचन आहे ते तसेच राहणार आहे. संकेत का नाही राहणार? तर सद्गुरूच्या वचनानुसार, संकेतानुसार मनाधीनता हीच दुःखाची जननी आहे. मनाधीनता समजते काय तुम्हाला? मनाधीन याचा अर्थ काय? मनाच्या अधीन होऊन जीवन जगणं. मन म्हणते 2 पोळ्या पूर्णाच्या खाल्ल्या, थांबून जा आता. जीव म्हणते हा म्हणते नाही, चांगली झाली, अर्धी घेतोस, नाही का? हे मनाचे अधीन झालं. विचार करून आपण जेवण केलं तर डॉक्टरकडे जायचं काही काम पडणार नाही, पोटाला काही त्रास होणार नाही. हा मनाचे अधीन होते. मन काय? जीभचे चोचले पूर्वासाठी. 239 नंबरची साखळी कोणती आहे? मन स्वार्थी आपरस, विषय लहर फहराय, मन के चलाए तंचले. आहे का नाही साख्या? कशा धडाड पाठ आहे, पण आपण जीवनात उतरवत नाही ना. इथं पंचायत आहे. नाही तर ज्ञान आहे की नाही विजयराव? घरचे दारचे शेजारचे माणसं जोडाचं काम करते राजो. कसं आपण उलट काम करतो? किती वर्ष ऐकून वाचून काही फायदा आहे का?
थोडंसं मोठं मन करून जीवन बदलायचंच काम आहे. आपण पैशाच्या धनपैशाच्या गलाविधीच्या आहारी गेलो, मोठेपणाच्या आहारी गेलो, चांगले संकेत विसरून गेलो आपण. चांगले लोक आपण, तुम्ही आणि मी, बाकीचे जाऊ द्या. तुम्ही म्हणाल आपल्याला सोडून बोलत आहे बाबाजी, आपल्याला सोडून नाही बोलत राहिलो. आपल्याच घरात अंधार भक्कम आहे का नाही आहे? तर म्हणून आपू दासपद मान. जर तुम्हाला दुःख निर्मिती कशापासून होते, दुःख निवृत्ती कशापासून होते, याला कारणीभूत कोण आहे, याचे संकेत ऐकायचे असेल तर अभोगोदर साहेब म्हणतात तुम्ही स्वतःला दासपद माना. दासपद म्हणजे सेवक माना, भक्त माना, उपासक माना, नाही का. नंतर म्हणते की दासभाव सेवा सहित. दासभाव म्हणजे आपल्या मनामध्ये जीवन जगत असताना, अभ्यास करताना दासभाव. आता काही अभ्यास करणारे लोक असे आहे, खूप अहंकार आहे. पाठांतराचा अहंकार, भजनांचा अहंकार, कलेचा अहंकार आहे की नाही. तर अहंकार राहिला का तो दासभाव तिथं नाही राहत, सेवक भाव नाही राहत. अहंकारी मनुष्य मी सेवकाव म्हणाल का? नाही. अहंकारी मनुष्य कचऱ्याचं टोपलं डोक्यावर नाही घेणार. अहंकार पाटील केलं, बापू तिकडून घेत होते, घे रे तिकडून, वरणाचं घेते, भाताचं घे, पोळ्याचं घे. हा फक्त गोष्टी हाकलाचं काम करा आणि तो कंबर वाकून काम करा. जिथं निरहंकारी मनुष्य आहे, ज्याच्याजवळ लघुता आहे की नाही, लहानपणा आहे, तो दे मी न वाढ शोभत नाही ते पाणी घ्यायला वाढल. आपणच पाहतो ना आपल्या पंक्तीमध्ये, कोणाची वाट नाही. मनुष्य कर्तबगार मनुष्य दुसऱ्याची वाट पाहत नाही. काही लोक असे इथंच पाठ राहते, ताट इथंच गुंड राहते, ती बाई पोळ्या तिथं कर, अगं पाणी दे ग, बोलणं मोठं वाटो, अगं तिथं गुंडातलंच पाणी नाही घेणं. इतके आपण नवरदेव राजो ज्ञान ते नाही शिकवत. नाही, ज्याचे काम त्याने करी, त्याची काय वर्णावे थोरी, नाही का. आपापले कामं केले पाहिजे, कुटुंबाला समाजाला पूरक होते, पूरक जीवन जगलं पाहिजे, तेव्हा समता प्रस्थापित होईल. विषमतेचा व्यवहार कराल तुम्ही, समतेचं धोरण स्वीकारा म्हणणं कसं शक्य आहे ते. म्हणून जी दासभाव सेवा सहित भक्ती साधू गुरु केर. साधूची गुरुची भक्ती. केर म्हणजे का? केर करा, केर म्हणजे करा, केरा म्हणजे कचरा. तुमच्या लक्षात आलं? केरा आहे ना, केरा तबईन चेतिया. केरा म्हणजे कचरा, केर म्हणजे करा. ते त्यांची गुजराती फारसी अशा भाषा आहे. तर साहेब म्हणतात जीव भाव सेवा सहित भक्ती साधू गुरु केर. प्रत्येक गुरुभक्तांनी आज गुरुभक्तीच्या निमित्ताने आपल्या हृदयामध्ये साधू संतांचे संकेत, आदर्शांनी प्रेरणा भरा, दृढ करा आणि जीव भाव ठेवून, सेवक भाव ठेवून सेवा सहित भक्ती साधू गुरु केर. साधूची गुरुची भक्ती करा. पटलं? ते यही प्रकार, कबीर साहेब म्हणतात यही प्रकार हंसा बसे. यही प्रकार हंसा बसे म्हणजे हंस कुणाला म्हटलाय? हंस जीवाला, म्हणजे विवेकी जीवाला, सद्गुणी जीवाला. हंसाचा अर्थ असा होते सद्गुणी जीव, विवेकी जीव, त्यागमय जीवन जगणारा जीव, गंभीर जीवन जगणारा जीव, त्याचं नाव हंस आहे. हंसानी कावळा. कावळा म्हणजे कशाला म्हणा? बगबग बोलणारा, कल्ला करणारा, घाणेरडं खाणारा, घाणेरडं बोलणारा, घाणेरडं करणारा कावळा. घाणेरडं करणारा कावळा माणूसही म्हटलंय. घाणेरडं बोलणारा माणूस कावळा का हंस? घाणेरडं खाणारा माणूस कावळा. आता आपण आपापले इकडे विचारू, आता आपण कुठं आहोत, नाही का? आपण कुठं ते आपल्याला विचार करायला लागेल की नाही? आपण घाणेरडं खात आहो का? घाणेरडं बोलत आहो का? घाणेरडं बोलल्याशिवाय घरात एकमेकाला तुटते का माणूस? तुटते का? नाही तुटत, आहे का नाही? आमचीच बायको तशी खराब आहे, जी आमचं पोट्ट खराब आहे म्हणाल जमते का? तुमच्या घरातले पोरं चांगले असून तुम्ही खराब आहे का म्हणता? तुमचं काहीतरी बोलणं चालणं वागणं घाणेरडं आहे, कुठंतरी आहे की नाही? कबूल कराल की नाही? का नाही? मला तर नक्की वाटते आहे माझ्या जीवनात. तुम्ही तुमचं पहा. अशा प्रकारे दास भाव सेवा सहित साधू गुरु भक्ती साधू गुरु केर यही प्रकार हंसा बसे. बसे म्हणजे वास करते, बसे म्हणजे निवास करणे.
या प्रकाराने तुम्ही जीवन जगले, या प्रकारे तुम्ही गुरुभक्ती, गुरुसेवा, गुरुपूजा केली तर हंसा बसे म्हणजे आपल्या जीवनामध्ये सद्गुण, विवेक, ज्ञान निवास वास करणार आहे, वास करणार. आता मग आपण साखी घेतली, गृही विरक्त दो रूप है निर्णय ते एकही आई. पुढं काय, गुरुमत अदल प्रकाशको हय प्रगट जेही. आता म्हटलं काय म्हटलं की दास भाव सेवा सहित भक्ती साधु गुरु केर यही प्रकार हंसा बसे. अदल प्रकाश हृदयामध्ये केव्हा बसल, या प्रकाराने भक्ती केली तर. आतापर्यंत बोललो त्या प्रकारे भक्ती केली, त्या प्रकारे पूजा केली, त्या प्रकारे उपदेश घेतला, त्या प्रकारे अभ्यास केला, त्या प्रकारे प्रयत्न केला, त्या प्रकारे जीवन राहटी घडवली तर हंसा बसे म्हणजे अदल प्रकाश हृदयामध्ये प्रगट होईल का नाही. गुरुमत अदल प्रकाशको हय प्रगट जेही माही. विरक्त असो की गृहस्थी असो, मुलं बाळ असो की नसो, वैवाहिक जीवन असो की कोणतं जीवन असो, विरक्त जीवन असो, जीवन कोणते असो, पण गुरुमत अदल प्रकाश त्याच्या हृदयामध्ये निवास करत नसेल तर भक्ती होईल का गजानन. गुरुमताचा अदल प्रकाश म्हणजे सिद्धांतिक ज्ञान तुमच्या हृदयामध्ये असेल तर मुलं बाळ असले तर का फरक पडला, त्यांचे व्यवस्थित पोषण करता येते. कोण म्हणते करता येत नाही. तुम्ही एक उदाहरण द्याल मला त्याच्या, तुमची तेवढे काही हुशार नाही, तुम्ही कसे हुशार नाही म्हणजे मी काम म्हणून तुम्ही उदाहरण देऊ शकत नाही, मला माहित आहे. पण तुमच्या डोक्यात इतकं मोठं खोटं भरून राहील शक्यच नाही. महात्मा गांधी शुद्ध आणि पवित्र जी होते की नाही, का नव्हते. आता आपण बोलता बोलता बोललो, जर तुमच्या हृदयामध्ये गुरुमत अदल प्रकाश राहिला, विवेकाचा प्रकाश राहिला, गुरुचं सिद्धांतिक ज्ञान हृदयामध्ये राहिलं तर तुमचं कुटुंब चांगलं राहील की नाही. मुलं बाळांना दिशा मिळेल. बोललो ना, महात्मा गांधी चांगले होते का वाईट होते, विचारी होते का विचारी होते, त्याचे चारही मुलं कसे होते माहित आहे का तुम्हाला, कसे होते तर क्रमांकातला माहित असेल, वाचणाऱ्याला माहित आहे नाही का. आहे का एक काय पुराण उद्धार केला नाही माझ्या बापाचा महात्मा गांधीच्या. याचं कारण का, त्यांनी वैचारिक भूमिका वटवली नसेल का जीवनात, नाही. पण काजर केरी कोठरी बुडता है संसार, बलिहारी तेही पुरुष की. किती नंबर सखी आहे, 226 आहे का. म्हणून पटकन नाही येत का लक्षात. असो, तर प्रश्न असा आहे की यही प्रकार हंसा बसे, यही प्रकार हंसा, या प्रकाराने तुम्ही भक्ती केली तर हंस स्थिती हृदयामध्ये येईल. ज्ञानाची स्थिती, सद्गुणाची स्थिती, सामोपचाराची स्थिती, समन्वय साधण्याची स्थिती, वैचारिक भूमिकेची स्थिती, सहनशील स्थिती आपल्या जीवनात येईल की नाही. अभाव कशा भाई, आपल्याजवळ सहनशीलता नाही आहे, आपल्याजवळ कधी थोडेसे फार विचार नाही आहे, योग्य समजबुद्धी नाही. का नाही आहे माहित आहे का तुम्हाला. माणसाला क्रोध घ्यावा, थोडं 10 रुपयाचा कप जरी फोडला तर याचं ज्ञान कबीराचं तसंच राहतं जाग्यावर. हा कातवाचाच का भालचंद्र बाबू, भालचंद्र भाला म्हणतो कातवत की नाही, 10 रुपयाचा, जास्तही नाही. तर कुठं बाकी असा खर्च लावा पण 1 तास माणूस नाही. मन मोठं पाहिजे त्यासाठी. हे मन मोठं नसल्यामुळं आपला धिंगाणा आहे जीवनामध्ये. इथं देव कारणीभूत नाही, समस्या कारणीभूत नाही, वातावरण कारणीभूत नाही आहे, कोणीच कारणीभूत नाही आहे. म्हटलं का. अशा प्रकारे आपण कबीर साहेब म्हणतात की तुम्ही गुरुभक्तांनी हे काम करा याच्यानंतर, कारण हे काम काही ज्ञान पटवून घेता येते 2 तासात, पण जिरवासाठी 20 वर्षे लागते. जिरवासाठी 2 तासात नाही जिरत ज्ञान, नाही का. 1964 पासून आम्ही अध्यात्म साहित्याचा अभ्यास करत आहोत, त्याच्या संगतीत आहोत. इतके वर्ष झालं तर 4 आणे नाही झालं अजून काम, अजून 12 शिल्लक कसं आहे. काही 2 दिवसाचं काम थोडंच होते नाही का. करता करता अभ्यास येई मन निरसन है जाय, अंधकार आसक्ती मिटी जीव स्ववश ठहराय. का म्हणते करत करत अभ्यास येईल. हा अभ्यास करता करता चालू होतो. म्हणून कबीर साहेब म्हणतात बंदो ध्यावो पूजा करी. बंदो म्हणजे बंदो म्हणजे वंदन करा. वंदन करा म्हणजे समर्पित व्हा. वंदन करा याचा नतमस्तक व्हा.
काया वाचे म्हणे समर्पित व्हा, बंदो. ध्यावो म्हणजे ध्यावो, हा हा ध्यानात आणा, ध्यानात बंधन व्हा, समर्पित करा. आपण तन्मन धन तन्मन काया वाचा म्हणे गुरुच्या वचनाशी समर्पित व्हा, बंदो. ध्याव म्हणजे समर्पित झालं याचं भान ठेवा. उपदेश घेतो आपण, उपदेश होता क्षणी सर्व संशय ग्रासोनी, पावे पूर्ण समाधानी ऐशी विवेकी थोडे. भक्कम झाले बसले लोक, लाखाच्या वर शिष्य आहे नाही का, पण समाधानी किती जण आहे की नाही? कारण तिथं विरक्त भावना नाही, कधी स्मरण नाही, चिंतन नाही, ध्यान नाही, काही नाही, काही नाही, नाही का? अशा प्रकारे वंदन करा, ध्यान करा, म्हणजे स्मरण करा प्रत्येक साधू संतांच्या वचनांचं, की गुरु हमारे इष्ट है तन मन धन से रक्ष. आपले इष्ट कोण असले? गुरु. प्रत्येक क्षेत्रातले गुरु हमारे इष्ट आहे तन मन धन रक्ष, म्हणजे तना मनाच्या धनाचं रक्षण करणारे गुरु जे आहे ते आमच्यासाठी इष्ट आहे, म्हणजे आमच्यासाठी आदरणीय आहे. निज स्वरूप को बोध दे. आपल्या स्वरूपांचा बोध ज्या लोकांनी दिला आहे, आपल्या तन्मन धनाचं जे रक्षण करत, गुरुचं काम कोणतं आहे? जसं गर्भस्थ शिशु आहे, गर्भाशयामध्ये असणारं जे शिशु आहे, लहान बालक, त्याचं रक्षण कोण करते? कोण करते? आई पूर्ण जबाबदारी घेते. त्या प्रकारे साधू संतांनी पूर्ण जगताची जबाबदारी घेतली आहे. ते आपल्यासाठी इष्ट आपण मानले पाहिजे. साधू संतांचं संत वचन जे मानिती तोची सुखाचा सांगती. संत वचन मानिती म्हणजे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये बोलणं समजत आहे. प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये स्वयंपाक करण्यामध्ये, मजुरी करण्यामध्ये, उत्पन्न करण्यामध्ये, खर्च करण्यामध्ये, संबंध जोडण्यामध्ये, कार्यक्रम राबवतामध्ये, रूढी परंपरेचं जतन करण्यामध्ये, समाज नीती चालण्यामध्ये, समाजामध्ये वागण्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये गुरुच्या वचनांचं ध्यान असलं पाहिजे. त्यांना आपण आदर दिला पाहिजे. तर गुरु हमारे इष्ट है तन मन धन से रक्ष, निज स्वरूप को बोध दे किन्नो जीव स्वच्छ. स्वच्छ म्हणजे जीवाला स्वच्छ केलं. कशाने? उपदेशाने. कसं स्वच्छ केलं? जीवाची अहंता मिटली, ममता मिटली, व्यसन मिटले, विकार मिटले, दुजाभाव मिटला, दुराग्रह मिटला, पूर्वाग्रह मिटला, ईर्ष्या मिटली, छल मिटलं, कपट मिटलं, लोभ मिटला, लबाड्या मिटल्या, लालच मिटली, वैरत्व मिटलं, सगळं मिटलं. नाही कोण कोणाचे वैरी आहे, कशासाठी वैरी व्हायचं, कोणतं काम आहे, किती दिवसाची मुक्कामी आपण भान राखलं पाहिजे. गंभीर अवस्था घेतली पाहिजे, गांभीर्य विचार केला पाहिजे, बारीक बारीक विचार केला पाहिजे. छानी छानी सब सुतुडाव साच तत्व तबही तुम पावो. म्हणजे छानी छानी छानून बिनून प्रत्येक क्षणाला छान बिन विचार केला तर खरी भूमिका तुम्हाला वटवता येईल, नाही का? अशा प्रकारे गुरु हमारे इष्ट है तन मन धन से रक्ष, निज स्वरूप को बोध दे किन्नो जीव ही स्वच्छ. म्हणजे जीवाला स्वच्छ बनवा. आपण जीव आहो, आपण देह नाही आहे. प्रकृतीचे धर्म जे आहे त्या प्रकृतीच्या धर्मावर जीवाने नियंत्रण ठेवावं आणि विवेकाधीन होऊन जीवन जगून प्रकृतीच्या धर्माने जीवन न जगता आपल्या ज्ञानधर्माने जीवन जगावं. ज्ञानधर्म हे जीव का ज्याने नाही अबोध. शेवटचा संदेश असा आहे की प्रत्येक जीवानी ज्ञानधर्माचा उपदेश साधू संतांकडून समजून घ्या, ग्रंथातून वाचून त्याचा अर्थ विचारून घ्या, सत्संगात नेहमी राहा. आणि ज्ञान धर्म आणि प्रकृतीचा अज्ञान धर्म, देहाचा तू देहाशी जो अज्ञान काय म्हटलं आपण, देहाचा जो अज्ञान धर्म आहे, देहाचा जो स्वधर्म त्याशी म्हणशी तू स्वधर्म. देहाचं जे अज्ञान आहे, हा शुद्धाचे देहाचे जे अशुद्ध कर्म, प्रकृती धर्मांचे जे अशुद्ध कर्म आहे. अशुद्ध कर्म कोणते आहे? कसंही बोलणं, कसंही चालणं, कोणतेही संबंध ठेवणं, बोलताना विचार न ठेवणं, संयम, सदाचार, दिनचर्या, सेवा, स्वाध्याय, पुरुषार्थ, सत्साधना याचा न विचार करता आपण कसेही बोलतो, कसे जीवन जगतो, कसे व्यवहार करतो. अरे व्यवहार बिघडला का परमार्थ बिघडला? व्यवहार बिघडल्यानंतर भांडण तयारच आहे, नाही का? कर्म बिघडलं तर पाप तयारच आहे, नाही? जीवनामध्ये पाप तयार झालं तर दुःख तयारच आहे.
अशा गोष्टी जर आपण जीवन जगण्यामध्ये शब्दोशब्दी समजा हाताळत, जीवाचा जो ज्ञान धर्म आहे त्या ज्ञान धर्माचा स्वीकार करून जर आपण गुरु संतांच्या वचनांचा आदर केला तर आपल्या जीवाचं रक्षण होईल. कशापासून? नाना प्रकारच्या अध्यासातून, संस्कारातून, विषय विकारातून, सगळ्या गोष्टीतून. म्हणून संत म्हणतात की गुरुदाता शिष्य पात्रही तबही फल अधिकार, साचा सच्चे देश में पाप ताप सब छार. गुरुदाता संत सज्जन आपल्या समाजामध्ये आहे. आपल्या घरामध्ये आपले जे पालक आहे, वडीलधारी लोक आहे, आपल्या गावामध्ये काही म्हातारे अनुभवी सज्जन लोक आहे, ते लोक दाता म्हणजे दानशूर असतात. सज्जन माणसांना, आपल्या गावच्या वयस्कर माणसाला असं वाटत नाही की आपल्या गावात काही अनुचित घटना घडावी. कुटुंबाच्या पालकाला असं वाटत नाही की आपल्या पोराईमध्ये भांडणं व्हावे. वाटते का कुणाला? नाही वाटत. कारण ते दाता आहे, दानशूर आहे. दयेचं, ज्ञानाचं, धर्मांचं, माणुसकीचं ज्ञान देत आहे ते. गुरुदाता शिष्य पात्रही, शिष्य पात्र झाले पाहिजे का नाही? निर्व्यसनी असले पाहिजे, निर्विकारी असले पाहिजे. आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्विकार घेऊन जीवन जगत आहोत आणि सुख प्राप्त झालं पाहिजे म्हणतो. कसं होईल ते? षड्विकारांच्या माध्यमाने जीवन जगण्याची जी प्रक्रिया आहे ती दुःख निर्मिती होते, आहे की नाही? काम, क्रोध, मोह, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि संतांनी काय? षड्गुणांच्या माध्यमाने जीवन जगण्याची प्रक्रिया ती सुख निर्माण करते. आपण आपल्या घरामध्ये मुला मुलींना काय शिकवायचं आहे? सद्गुणाची प्रक्रिया धारण करायची की दुर्गुणाची प्रक्रिया धारण करायची, आहे की नाही? काम, समजा काम, तुमच्या गरजा कामना वाढल्या तुमच्या, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इमानदारीने जीवन जगाल का? गरजा वाढल्या का माणसाला चोरी करायला लागेल, दुसऱ्या फसवा लागते, दुसऱ्याच्या लाखीन लागते, आपले श्रम वाचवा लागते, तेव्हा गरजेची पूर्ती होते. तर कामावेजी शम आणा, मन शांत करून जीवन जगा. कामनेच्या आहारी जाऊ नका. नाही, क्रोधाऐवजी दम आणा. क्रोध काय तो मनुष्याला? क्रोध काऊन येते? माझ्या मनाला एक झालं नाही म्हणून, माझं ऐकलं नाही म्हणून, मी करतो त्याचा सहभाग घेतला नाही म्हणून, मला मदत केली नाही म्हणून, माझी प्रतिष्ठा वाढवली नाही म्हणून पटकन क्रोध येते ना. तर तिथं दम धरा. दम म्हणजे इंद्रिय निग्रह करा. थांबवा, थोडेसे मोठं मन करा. हे काम करावं लागेल आपल्याला. राग आला समजा, मन जाने तो जाय दो, मत जानो ते शरीर, ना खिचेगी कमान तो का लगेगा तीर. राग आला तर आलाय, पण थांबा, धीर धरा, थोडासा धीर ठेवा, नाही का? धीर नाही तो गोते खाय, डगमगी तो वाया जाय. आणि लोभ समजा माणसाच्या जीवनामध्ये असेल तर तिथे काय करावं लागेल? तितिक्षा. लोभ का बळावतो? तितिक्षा राहत नाही, सहनशीलता राहत नाही, माझ्यावर सहिष्णुता राहत नाही, नाही का? रुका सुका खाए के ठंडा पानी पीऊ, देख पराई चुपडी मत ललचावे. काय असलं पाहिजे? धीर असला पाहिजे. गडबड करायचं म्हणून तितिक्षा असली पाहिजे. आपल्या कर्मांनी, आपल्या पुरुषार्थांनी, आपल्या परिस्थितींनी जे प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीचा आदर करून न्याय, पर्याय, उपायाचं शोधन करून प्रत्येक गोष्ट हाताळा. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी तयार होईल. हे जे ज्ञान आहे साधू संतांचं, हे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी तयार करण्याचं साधन जे आहे ते साधन देवाच्या हातात नाही, वातावरणाच्या हातात नाही, सरकारच्या हातात नाही, दुसऱ्या कोणाच्या हातात नाही. ते कोणाच्या हातात आहे? प्रेम, भाव, समता सहित जग में हो बर्ताव, सुख शांती से सर्वदा सहजे समय बिताव. अशी वागणूक करा. सदाशील ही धारिये, कुशील कठोर निवार, सहनशीलता, नम्रता, नरजीवन विसार. हे जीवनाचं सूत्र हातात घ्या. जर जीवनाचं सूत्र हातात घेतलं नाही तर दुःख निर्मिती होणार आहे. गुरुभक्ती ही जीवनातलं दुःख काढून देण्यासाठी नाही आहे. जीवनामध्ये दुःख निर्माण होणारी समस्या का निर्माण होते त्याचं शोधन करण्यासाठी गुरुभक्ती आहे. गुरुभक्ती कर देत है सकल पाप को नाश, जैसे चिनगी आग की पडी पुरानी घास. हे काम करताय गुरुभक्ती. तुम्ही म्हणा देगाहरी पलगावरी बाबाजीच्या पाय पडलं म्हणजे बाबाजी आशीर्वाद देते आणि मा लाडू बरोबर होते, जमेल का? करंज्या तुम्हाला भरा लागणार आहे, बाबाजी नाही भरून देत. कशा भराचं ते शिकवल वाटल्यास ऐकत असाल तर, नाही का? पण भरून देईल का? नाही. अशा प्रकारे प्रत्येकाने गुरुदाता शिष्य पात्रही तबही फलदकार. गुरुभक्तीचं, गुरुपूजेचं, गुरुसेवेचं फल तेव्हा होईल की आपण
उपदेश घ्यायचं, भक्ती करण्याचे पात्र झालो पाहिजे. पात्र काय होईल? ज्यावेळेस आपण षड्विकाराला दूर करू, जीवन जगण्याच्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षणाला जीवन जगते वेळीस षड्विकाराला मागा सोडून षड्गुणाला समोर घेऊन षड्गुणाच्या माध्यमाने कोणते वैचारिक निर्णय घेऊ, वैचारिक जीवन जगण्याला सुरुवात करू, तेव्हा त्या माणसावर धन, पैसा, कला, विद्या, पद, प्रतिष्ठेला महत्त्व राहत नाही. मला काल परवा एक झाला, बाबाजी म्हणे हे इथं नाव स्टाईल तुमची उघडतीची, नवीन स्टाईल टाकून घ्यायची. हो म्हणलं टाकतो म्हणलं मी, आहे का. खोल्या म्हणे लहान लहान झाली, एक खोली अलग असती बसा उठायला म्हणजे आमच्यासारखं. हो बांधतो म्हणतो. तुम्ही बांधा महालावर, काही काम नाही. अरे संडास 5-5 लाखाचे, 5 मिनिटाचं काय? हा ते 5 लाख. ही पैशाची मस्ती आहे राजो. पैसा खूप वाढला का माणसाला ओघून तयार होते. लक्षात घ्या, साधेपणा नाही राहत. म्हणून काही नियंत्रण टाका. कशावर संयम पाहिजे. दवा सभी के पासम है, सब बातें संयम से रहे. सगळ्या गोष्टी बोलणं, चालणं, खाणं, घेणं, बसणं, उठणं, कमाई करणं, खर्च करणं, संबंध करणं, व्यवहार जोडणं, सगळ्या गोष्टी संयम राहिला. माणसाच्या जीवनामध्ये कोण्या देवाची गरज नाही, कोण्या सरकारची गरज नाही, कोणाचीच गरज नाही. कारण हा जीव स्वतंत्र, स्वयं आहे, निराधार आहे आणि पूर्ण समर्थ आहे जीव. पण याचं ज्ञान आपण करून घेत नाही. रोज भक्ती करतो, पाया पडतो, दक्षिणा देतो आणि तिथच्या तिथंच आपण खोटा ठेवतो. तर बरोबर नाही. साचा सच्चा देश में साचा पाप ताप सब छार. छार म्हणजे छार सोडणे, धुळीस मिळवणे. छार पाप ताप सब छार. कोण? साचा सच्चे देश में. सच्चे देश कोणता? हा चेतन देश. चेतन देश हा सच्चा देश आहे. प्रकृतीचा देश परदेश आहे. आपण आता परदेशात आहोत. आपलं जीवन परदेशाच्या हातात आहे. गुलामीत आहोत आपण. जहलातल्या माणसाला जहलाच्या त्या नियमाप्रमाणे चालावं लागते. तिथं तुम्ही आपले नियम लावाल तर रट्टे खावं लागते, हे नाही. त्या प्रकारे तुम्ही देहबंदीखानी पडिला असे जीव शोधिला असे ठावं संतांनी. तो देहबंदीखान्यामध्ये जीव आहे, परदेशात हा जीव. तर कबीर साहेबांना साचा सच्चे देश में. तुम्ही परदेशातून दूर व्हा, निघा तिथून आणि स्वदेशामध्ये या. स्वदेश हे चेतन देश आहे. चेतन देश ठिकाण. तशा प्रकारे चेतन देशाचा अर्थ आहे ज्ञान धर्म. चेतनाचा धर्म कोणता आहे? ज्ञान. चेतन का धर्म ज्ञान धर्म है जीव का जाने नहीं अबोध. अशा प्रकारे प्रत्येक गुरुभक्तांनी साधू संतांचा उपदेश घेऊन त्या उपदेशांनी आपल्या जीवन जगण्याची जी राहाटी आहे, जे जे क्षेत्र तुमच्या जीवनाचे आहे त्या त्या क्षेत्रामध्ये जी राहाटी आहे त्या राहाटीमध्ये चेतन देश म्हणजे ज्ञान धर्मांचा प्रभाव त्या जगण्यात ठेवा. माणसाच्या बोलण्यामध्ये ज्ञानांचा प्रभाव राहिला की त्याचं बोलणं कोणत्याही प्रकारचं निघल का? जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, क्रियेमध्ये, खाण्यामध्ये, बसण्यामध्ये, उठण्यामध्ये ज्ञानाचा प्रभाव ठेवा. नाही तर तुम्ही ज्ञानी आहे, भरपूर पाठ आहे, पुष्कळ चांगले आहात, पण एक शब्द असा निघून जाईल का पार फूट तूट तोडफोड करून टाकलं. नाही, अनेक संप्रदायामध्ये तेच चालू आहे. साधू संत एकजूट खेळायला सांगले, समतेनं मिळून जीवन जगायला सांगितलं साधू संतांनी, एकता साधायला सांगितलं, आणि हे अभ्यास झाले लोक पार फोडाफोड तुटातूट करण्याचं बोलून टाकते. एक शब्द नाही का, साधू हा तो क्या हुआ, बोले नाही विचार, हतई पराई आत्मा, जीभ बांधे तलवार. असे तलवारी आहे, जवळच्या माणसांना तोडून जाते. अरे आम्ही लिपता लिपता आमचे दिवस चालले, तुम्ही खसवता दिवस काढता. आम्ही एकमेकाला जोडतो, जाऊ द्या म्हणतो, समज घेतो, अनेकांचे नेक्स्ट प्रश्न विचारून घेतो, समजून घेतो. का नाही करता? तुम्ही एक शब्द मारता तोडूनच टाकता. असे काम आपण करू नये सज्जनांनी, गुरुभक्तांनी. म्हणून आपण गुरुभक्त आहोत, धार्मिक भावना आपली आहे, ज्ञानधर्म आपला आहे. त्या ज्ञानाच्या धर्माने साधू संतांच्या कथनातून, लिखनातून, श्रवणातून आपण सतसंगती में बैठिके हित का करे विचार. ज्याच्यामध्ये हित आहे तो विचार केला पाहिजे आपण, का नाही आहे? हित नसेल तर सोडून दिलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येकाने अंतःकरणामध्ये स्वतःच्या धर्मांचं, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान जागं ठेवून आपण अनेक विषय विकाराला थारा न देता मन मजबूत करून, स्वाधीन होऊन, मनाधीनतेपासून सोडून आपण उचित तेच कर्तृत्व या नरदेहामध्ये केलं पाहिजे.
उचित तेच कर्तृत्व आपण केलं की आपल्या त्या कर्तृत्वाच्या प्रभावाने स्वतः आणि दुसऱ्यांचा जीवनाचा जो स्तर आहे, दर्जा आहे, तो वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण साधू संतांचा उपदेश सदा बोधवी, स्वपरहिताची जपणूक, ऐसा साधू संतांचा विवेक. आजपर्यंतच्या साधू संतांनी विवेकासाठी स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताची जपणूक करा. फोडफाड सत्यानाश करू नका, तुटफुट होऊन मदम भ्रष्ट होऊ देऊ नका. मनाला सावरा. केव्हा सावरेल तेव्हा, जेव्हा धनलालसा सोडून देईल, लोभ सोडून देईल, पदप्रतिष्ठेची हाव असणार नाही. अशा प्रकारे वायफळ ज्या गोष्टी आहे, वास्तविक जीवन जगण्याची पद्धती जर हाताळायची असेल, वायफळ म्हणजे अनुचित कर्म, अनुचित विचार, अनुचित समज, अनुचित संबंध, अनुचित व्यवहार याला आळा घाला. तुकड्या दास म्हणे टाळा, भोग संसाराचा गाळा. राष्ट्रसंत लिहितात हे टाळा सगळं. आणि गाळा म्हणजे काय? गाळा समजते? भोग गाळा म्हणजे कचरा. गाळ, गाळ म्हणतो ना आपण, आहे ना, तो गाळ काढला पाहिजे, साफ केला पाहिजे. पाण्यामध्ये गाळ ठेवू नये, अंडुल्या पडते नाही काय, डास होते, साफ ठेवलं पाहिजे. पाणी म्हणजे जीवन, जीवनाचा प्रवाह साफ असला पाहिजे, साचू देऊ नका. बहता पाणी निर्मला रुका गंदा होय, विचार माणसा दुखला दाग न लागे गोय. अशा प्रकारे आपण सदोदित गुरुभक्ती करत आहोत. परंतु भक्तीच्या निमित्ताने पूज्यस्व अनुरागो भक्ती, ज्या संत महात्म्यांना आपण आदराचं स्थान देऊन एक एक क्षण त्यांचं शिष्यत्व पद करतो नाही का, त्यांचं दास्यत्व पद करतो, आपल्याविषयी आपल्याला त्यांच्याविषयी स्वानुभव आहे, म्हणजे स्वानुभूती आहे, सहानुभूती आहे. तर आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक क्षणाला त्यांचं जे लक्ष्य आहे, ध्येय आहे, त्यांचा संदेश आहे, त्याचा आपण आदर केला पाहिजे का नाही केला पाहिजे? आदर करून आपल्याचा जीवनाचा स्तर, त्याला म्हणतो स्तर, पद, दर्जा वाढवला पाहिजे. आपला म्हणजे कोणाचा? बोलण्याचा, वागण्याचा, खाण्याचा, घेण्याचा. खाण्यातून मन काढा, मानापानातून मन काढा, धनपैशातून मन काढा, योग्य कामामध्ये पैसा जोडा, योग्य कामासाठी संबंध जोडा. अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहे साधू संतांच्या लिखाणामध्ये, कथनामध्ये आहे. तेवढ्या मी सांगू शकत नाही, मला तेवढं ज्ञानही नाही. तुम्ही अभ्यास करा, साधू संतांचा उपदेश घ्या, त्यानुसार आपली जीवन राहटी जर तुम्ही आखली तर मला वाटत नाही जीवनामध्ये, कारण माझा बोलू नये अहंकार होईल तसं, पण आजपर्यंतच्या जगण्याचा अनुभव आहे. जीवनामध्ये समस्या निर्माण आपल्या चुकीमुळेच होत असतात हे मला पक्क कळलं. म्हणून दुसऱ्याच्या अधीन होऊ नका. एक संज उपाशी राहा, 2 गिलास पाणी पिऊन राहा, पण दुसऱ्याची पुरणपोळी खाऊन नकटे होऊ नका. लक्षात घ्या तुम्ही. आज नकट व्हाल, खाईल तो खाली पाहिल, एक दिवस तुमच्यावर पाळी येणार आहे. असा संदेश कोणत्याही संतांनी शिकवला नाही की परांदेंचं परावलंबीचं जीवन जगाव, देवाच्या भरोश्यावर राहा, गुरुच्या भरोश्यावर राहा, तुमचं सगळे निभून घेते, हे फसवणारे गुरु सांगत आहे. पण तो उपदेश खोटा आहे. आपल्या कष्टावरीच जगावे, दुसऱ्याचे किंवा कष्ट करूनच धन जोडावे, ते धन निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी. अशा प्रकारे मौलिक उपदेश ज्या साधू संतांनी आपल्याला दिलं त्यांचं अनुकरण करणं याचं नाव भक्त आहे. पूज्यस्व अनुरागो भक्ती. ज्यांना पूज्य मानता त्यांच्या वचनांचा, आदर्शाचा, संकेताचा अनुकरण करणं याचं नाव भक्ती आहे. हा संदेश साधू संतांचा सगळ्यांनी आपल्या हृदयात ठेवा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आतापर्यंत आपण सद्गुरू माऊलीच्या मुखातून जीवनाचे रहस्य, आतापर्यंत आपण सद्गुरू माऊलीच्या मुखातून जीवन कसं जगायचं, पराधीनता कशी सोडायची, स्वाधीनता कशी पत्करायची हे आपण ऐकलं. आणि आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा. आजच्या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला आणि त्यांनी
6 शास्त्र 18 पुराण 4 वेद संकलित करून आपल्या समोर ते आजपर्यंत आपल्या जवळपर्यंत ते साहित्य पोचवलं. तर असे अनेक व्यास आपल्या समाजात होऊन गेले ज्यांनी हे ज्ञान पोचवलं. आणि व्यास हे काही एक व्यक्ती नाही आहे. व्यास हे पद आहे. म्हणजे समाजाला अज्ञानातून बाहेर काढणारे अनेक लोक आपल्या समाजात येऊन गेले. अनेक लोक, त्यांना व्यास म्हणतात. आणि त्या पीठावर ते आसनस्थ होतात, त्यांना आपण व्यासपीठ म्हणतो. ती आपल्याला परंपरा लाभली आणि आपला या भारतात जन्म झाला. आणि या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला आणि गुरुच्या ज्ञानाला फार महत्व आहे. तर आतापर्यंत बुवाजींनी खूप समजवलं, आपल्याला सांगितलं आणि आपण ऐकतही आहो. परंतु तरी सुद्धा प्रयत्न असावा आपल्या जीवनामध्ये की आपलं जीवन संतमय झालं पाहिजे आणि संतांच्या वचनाने आपलं जीवन भारावलं गेलं पाहिजे. ज्याने संत वचन पाळावे त्याने आपले दुर्गुण आवरावे. हे फार महत्वाचं आहे. कारण शिष्यमती पालटी जे त्याच सद्गुरु बोली जे एरती व्यर्थदानी जे बुवाबाजी. शिष्याच्या अंतःकरणातली वृत्ती पालटवण्याचं जे ज्ञान आहे ते फक्त सद्गुरूकडे आहे. बाकी भौतिक प्रगती करण्यासाठी अनेक गुरु अनेक पद्धतीचे आहेत, परंतु फक्त सद्गुरू हे कसे असतात की ते आपल्या अंतःकरणातली दशा पालटवतात. आपल्याकडे मारेगावला महिन्यातून 2 बैठका होतात. त्यामध्ये तुम्हाला माहित असेल की साखी सुधा भवयान नावाचा एक सद्गुरू श्री विशाल साहेब यांचा ग्रंथ, त्यावर सद्गुरू श्री अभिले साहेब यांनी विश्लेषण केलं आहे. आणि ती साखी सुद्धा एक प्रकरण आहे. त्यावर सद्गुरू माऊलीच्या मुखातून आपल्याला आपल्या भाषेतून आणि त्यांच्या अनुभवातून सुंदर विवेचन ऐकायला मिळत आहे. तर त्या बैठकीला जमत असेल तर सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहा. खूप चांगला विषय आहे. येणारी बैठक आता 9 तारखेला 9 तारखेला रविवारला होणार आहे. तर सर्वांनी या आणि आपल्या जीवनाला आपण पालटवण्याचा प्रयत्न करूया. कारण मनुष्य योनी ही शेवटची आहे असं सगळं म्हणतात. आपण काही पाहिलं नाही. आपल्याला एवढंच माहित आहे की आपलं हे शरीर आपल्याला दिसत आहे, परंतु आता ही जी संधी आहे त्या संधीचा आपण सदुपयोग केला पाहिजे. आणि सद्गुरूचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व असलं पाहिजे. तुम्हाला माहित असेल कर्ण जेव्हा धनुर्विद्या शिकायसाठी गेले भगवान परशुरामाकडे, तेव्हा ते विद्या शिकायला गेले असताना भगवान परशुराम फक्त ब्राह्मणांना विद्या शिकवत होते, क्षत्रियांना शिकवत नव्हते. कारण क्षत्रियाकडून त्यांचा खूप सारा अपमान झाला होता. तर खोटं बोलून विद्या शिकले कोण? कर्ण. आणि एका झाडाखाली बसले असताना या मांडीवर परशुराम झोपले होते. तिकडून असा एक भृंगा आला, तुम्हाला कथा माहित आहे. आणि त्या भृंग्याने त्या कर्णाची जी मांडी आहे ती फोडली म्हणजे हळूहळू आतमध्ये छिद्र करत करत त्यामध्ये गेला. रक्त बंबाळ झाले, परंतु मांडी काही हलली नाही. परंतु ते जेव्हा रक्त त्या गुरूंपर्यंत पोहोचलं, त्यांचे कपडे ओले झाले, तेव्हा ते जागे झाले. जागे झाल्यानंतर कळलं म्हणजे एवढी मोठी सहनशीलता ती काही असू शकत नाही म्हणे. म्हणजे अनेक उदाहरणं आहे आपल्या समाजामध्ये. म्हणून बाबाजीने सांगितलं की गुरु दाता शिष्य पात्रही. गुरु देणारे आहे पण आता शिष्य पात्र पाहिजे. परंतु देणाऱ्याचे हात हजारो आणि दुबडी माझी जोडी. आपली जोडी चांगली मजबूत करूया आपण आणि सुंदर जीवन जगूया. यानंतर आपली नांद्याची मंडळी आहे ते उपकार स्मृती म्हणतील, त्यानंतर आरती होईल, त्यानंतर बाबाजीला नमस्कार करा. 10 साख्या घेऊया, त्यानंतर उपकार स्मृती होईल, नंतर आरती होईल. घ्या. 21 पासून आपल्याला 30 पर्यंत अशा 10 साख्या घ्यायच्या. श्री सद्गुरुनाथ महाराज की आधे साखी सिर खड़ी जो निर्वारी जाय, क्या पंडित की पोथी रात दिवस निलिगा.
पाच तत्व का पुतरा युक्ति धरी मैं कीऊ मैं तो ही पूछो पंडिता शब्द बड़ा कीजिए पाच तत्व का पुतळा मानुष धरिया नाम एक कला के बिछुड़े विकल होत सब ठाव रंग इते रंग उपजे सब रंग देखाए कौन रंग है जीव का ताका करउले जागृत रूपी जीव है शब्द सोहागा से जर्द बूंद जल को कहीं कबीर कोई दे पांच तत्व लिया तन किन्हा सोतन ले काही ले दिन्ना कर्म ही के वश जीव कहता है कर्म ही को जीव दिन्ना पांच तत्व के भीतरे गुप्त वस्तु स्थान बिरले मर्म कोई न पाए गुरु के शब्द प्रमाण हृदया भीतर और सुन तकत अदियासन पिंड धरो के नूर जाके दिल में हो बसा सेना लिए हुजूर हृदया भीतर आरसी मुख देखा नहीं जाए मुख तो तब ही देखियो जब दिल की दुविधा जाए गाँव ऊंचे पहाड़ पर औ मोटा की बाह कबीर अस ठाकुर से उबरिए जाकी छा कबीर अस ठाकुर से उबरिए जाकी चाह श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वांना अनंत उपकार एक स्वरात म्हणायचे आहे सद्गुरुनाथ महाराज नाव जाचे अनंत देखिला भगवंत नर देहिया काय वर्णू मी सद्गुरु राया काय वर्णू मी सद्गुरु राया जीवन जाचे आहे शील संपन्न अनंत दिसला मला तो प्रसन्न धन्य केली काया तोडिली ही माया नर देहिया काय वर्णू मी सद्गुरु राया काय वर्णू मी सद्गुरु राया बाह्य जगती मन हे चंचल अंतर जगती ठेवूनी निचल जड जामुनी वाया चेतन राखी राया नर देहिया काय वर्णू मी सद्गुरु राया काय वर्णू मी सद्गुरु राया मन घेऊन या जाने हाती झाले गणाचे जे गणपती मोहदाडी सुटले बंधनासी तुटले नर देहिया काय वर्णू मी सद्गुरु राया काय वर्णू मी सद्गुरु राया दासाशिया किती सांभाळिले दुःख सहूनी सुखची दिदले उपकारी जीवन शोधुनी तन मन नर देहिया काय वर्णू मी सद्गुरु राया काय वर्णू मी सद्गुरु राया जगी सर्वाहुनी पापिष्ट उपदेशी परी झालो भ्रष्ट
वेळोवेळी रक्षिले कष्ट दुःख बक्षिले नरदेहिया कायवर